छत्रपती संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यातल्या अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलाय। 2800 हेक्टरवर ज्वारी, मका, बाजरीसह फळबागांचं मोठं नुकसान झालंय। तर आतापर्यंत अवकाळी पावसानं चौघांचा बळी घेतलाय। मराठवाड्यातल्या कोणकोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झाले त्याची आकडेवारी आपण ग्राफिक्स मधून बघूया। बघा, बीडमध्ये जवळपास 1020 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाले, तर नांदेडमध्ये 748 हेक्टरवर नुकसान झाले। धाराशिवमध्ये 300 आणि हिंगोलीमध्ये 297, संभाजीनगरमध्ये 163 तर जालन्यात 134 हेक्टरवर नुकसान झाले। लातूरमध्ये 42 आणि परभणीमध्ये 3 हेक्टर पिकांचं नुकसान झाले। ही आकडेवारी आहे कुठल्या जिल्ह्यात मराठवाड्यामध्ये किती नुकसान झालं त्याची। अवकाळी पाऊस आणि काही भागात गारपीटही झाली आहे, त्यामुळे उन्हाळ पिकांचं मोठं नुकसान झालं। खरीपातही पावसानं दगा दिला, काही भागात अतिवृष्टी झाली, तर दुसरीकडे त्या काळातलं पीक गेल्यानंतर रब्बी हंगाम हाती येईल असं वाटत होतं, मात्र तोही हातचा गेला आणि आता उन्हाळ पिकांवरही अशी संक्रांत कोसळली। मराठवाड्यामध्ये जवळपास 2800 हेक्टरवर अवकाळी पावसानं नुकसान झालेले। फळबागांना फटका बसलाय, काही भागांमध्ये ज्वारी, मका, बाजरी सारख्या पिकांना सुद्धा या अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं फटका बसलाय। इकडे विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं तडाखा बसलाय। संत्रा बागा, आंबा, कलिंगड या सगळ्या पिकांचं नुकसान झालंय, तर ज्वारी, बाजरीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हे जाऊयात संभाजीनगरला, आमचे प्रतिनिधी विशाल करुळे आपल्या सोबत आहेत। विशाल, काय नेमकी अवकाळी पावसानं परिस्थिती निर्माण झाली आता शेतकऱ्यापुढे? गेली 3 दिवस मराठवाड्यात अवकाळी पावसानं चांगलाच तडाखा दिलाय। 9 तारखेला 10 आणि 11 या 3 दिवसांमध्ये जवळपास मराठवाड्यात 2800 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय। यात सगळ्यात जास्त नुकसान हे नांदेड जिल्ह्यात झालंय, तर त्यानंतर धाराशिवमध्ये हे नुकसान झालंय। 6 लोकांचा बळी गेला आहे, 20 पेक्षा जास्त जनावरांचा बळी गेलेला आहे। पुन्हा एकदा अवकाळीनं मराठवाड्याला झोडपून काढलं असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल। काल मुख्यमंत्री सुद्धा मराठवाड्यात होते, त्यांनी तातडीने या सगळ्यांची दखल घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र पंचनामे झाल्यावरही निवडणुकीच्या या काळामध्ये मदत कधी येईल असा प्रश्न आता बळीराजाला पडलेला आहे। खरं तर गेल्या वेळेसचं जास्तीचा पाऊस, त्यानंतरचा अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं, त्याची मदत अजूनपर्यंत पूर्णपणे शेतकऱ्याला मिळालेली नाही आणि त्या सगळ्यात आता पुन्हा पंचनामे सुरू झालेले आहे। ही तरी मदत कधी मिळेल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। मराठवाड्यात आज आणि उद्या सुद्धा पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय। सध्याची ही जी आकडेवारी आहे ही फक्त 3 दिवसाची आहे। 12 तारखेला म्हणजे काल सुद्धा मराठवाड्यात सगळीचकडे जोरदार पाऊस झालाय, काही ठिकाणी तर नदी नाल्यांना पूर आलाय अशी परिस्थिती आहे। त्यामुळे या पावसामुळे सुद्धा नुकसान झालेलंच असेल आणि आज आणि उद्या सुद्धा पावसाची फोरकास्टिंग आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्याला या अवकाळी पावसाचा फटका बसलाय। आता प्रशासन तातडीनं पंचनामे कधी करते आणि पंचनामे झाल्यावर मदत कधी देते याकडे शेतकऱ्याचे डोळे लागलेले आहेत।